ओके, बोलायचंय फास्ट. येतोय ना माझा आवाज सगळ्यांना? केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, त्याच्यामध्ये काल मी तुम्हाला टाईप सांगितलेले, टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, कोणते टाईप सांगितलेले होते तुम्हाला मी केमिकल रिॲक्शनचे? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो. ओके, मग आता मी काल जे 4 टाईप सांगितलेले होते ते टाईप तुमच्या डोळ्यासमोर आहेत. कोणते टाईप आहेत हे? कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, तर त्यातले आपण काल 2 पाहिलेले आहेत, कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. ओके, बरोबर ना? काल 2 पाहिले होते आपण. हो. तर बघा, आता कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये पुन्हा तुम्हाला सांगितलेलं होतं मी की ह्याच्यामध्ये काय होतं, 2 रिॲक्टंट आणि 1 प्रोडक्ट असतात. 2 रिॲक्टंटची रिॲक्शन होऊन आपल्याला ओनली 1 प्रोडक्ट मिळतं. ओके, आता डिकॉम्पोजिशन रिॲक्शन मध्ये काय होतंय रे? तर डिकॉम्पोजिशन रिॲक्शन मध्ये ओनली 1 रिॲक्टंट आहे आणि त्याच्यावर रिॲक्शन करून आपल्याला 2 और मोर प्रोडक्ट मिळते. ही गोष्ट लक्षात घ्या. कॉम्बिनेशन मध्ये काय आहे, 2 रिॲक्टंट आहे, 1 प्रोडक्ट आहे. पण डिकॉम्पोजिशन रिॲक्शन मध्ये ओनली 1 रिॲक्टंट आहे आणि 2 प्रोडक्ट आहेत, 2 किंवा मोर प्रोडक्ट. ओके, हे का मी सांगितलेलं होतं तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये. आता आपण मेन थर्ड जो टाइप आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. ओके, आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची फर्स्ट आपल्याला डेफिनेशन अंडरस्टँड करायची. बघा, आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची डेफिनेशन अंडरस्टँड करत असताना फर्स्ट, माझा आवाज सगळ्यांना येतोय का? हो. हो. तर रिॲक्शन कशी आहे बघा, AB प्लस C. ओके, आता AB म्हणजे काय बघा, आता AB म्हणजे Na हा एक एलिमेंट आहे, Cl हा एक एलिमेंट, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत. तसाच मग हा इथे AB म्हणजे 2 एलिमेंट आहेत, C. मग ह्या 2 रिॲक्टंटची रिॲक्शन होऊन आपल्याला जे मिळतं ते बघा, B आहे ह्या C बरोबर रिॲक्शन करतोय, म्हणून इथे आपण BC किंवा CB ज्या पद्धतीने प्रोडक्ट असेल त्या पद्धतीने आपल्याला लिहावं लागणार आहे. प्लस आता राहिलं काय, A प्लस A, म्हणजे इथं काय होते, डिस्प्लेसमेंट होतीये. हा जो बी आहे तो दुसऱ्या रिॲक्टंट बरोबर रिॲक्शन करतोय आणि त्यातलं जे एक सोल्युशन आहे किंवा एक केमिकल फॉर्म्युला एलिमेंट आहे तो बाजूला होतोय. म्हणजे इथे काय होतंय, डिस्प्लेसमेंट होतोय. म्हणून ह्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलं जातं. आपण प्रथम त्याची डेफिनेशन पाहूया, मग त्याचे जे रिॲक्शन आहेत ते पाहणार आहोत. आपण ऍक्टिव्हिटी घेतलेले, त्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्या रिॲक्शन आहेत. आता याचं डेफिनेशन काय आहे बघा, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन्स of a less reactive element in a compound taken by another more reactive elements by formation of its own ions is called displacement reactions. Once again, the reaction in which the place of the ions of the less reactivity element is the compound taken by the another more reactivity elements by formation of its own ions is called the displacement reactions. बघा, आता ही डेफिनेशन अंडरस्टँड करून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता एक्झाम्पल तुम्हाला ऍक्टिव्हिटी बघा सांगितलं, 1 नंबर मी तुम्हाला पेज नंबर सांगते की ऍक्टिव्हिटी केलेली किंवा त्याचे रिॲक्शन तुम्हाला मी लिहून दिलेले. पेज नंबर 31 मध्ये ऍक्टिव्हिटी नंबर
2 बघा. ओके. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर रिॲक्शन जी आहे ती तुम्हाला मी इथे लिहून देते बघा. झिंक ओके +2. ठीक आहे. आता हे +2 का लिहिलं जातं माहित आहे तुम्हाला? येस और नो? हे आयन इंडिकेट करतात, लक्षात घ्या. +2 आयन इंडिकेट करतात. म्हणून इथे +2 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं रिॲक्टंट घेऊया. आता दुसरं रिॲक्टंट आहे कॉपर सल्फेट. CuSO4. आता हे याच्यामध्ये Cu हा +1 आयन इंडिकेट केलेला आहे. ते स्क्रीन दिसते का सगळ्यांना? माझा आवाज येतोय सगळ्यांना? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? हो. अरे बोलायचं, मला स्क्रीन सोडून बाहेर यावं लागलं की नाही. म्हणजे आता वेळी बोलला असता तर मग मी म्हटलं असतं तुम्हाला आवाज येतोय म्हणून. ओके. आता याच्यामध्ये बघा मी तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन सांगत होते. पुन्हा एकदा स्क्रीन शेअरिंग करते. लक्षात येते का मी काय रिॲक्शन लिहिते ते सगळ्यांच्या? हो. येत नसेल तर पुन्हा मला विचारायचंय. मी अजून तुम्हाला समजून सांगितलेलंच नाही, फक्त रिॲक्शन लिहिते. SO4 आणि हे कसं सोल्युशन आहे? ऍक्वेस आहे म्हणून AG लिहिते किंवा AQ लिहितात. पुन्हा ऍरो करून आपल्याला जे प्रोडक्ट मिळते ते प्रोडक्ट मी खाली लिहिते, कारण तुम्हाला इथे कळणार नाही मी इथे पुढे लिहिले तर, आणि ते बसणार पण नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आता बघा याचे जे प्रोडक्ट मिळते ते झिंक. आता हे जे झिंक आहे बघा, हे झिंक ह्या सल्फेट बरोबर रिॲक्ट करतंय म्हणून झिंक सल्फेट येणार आहे. SO4 म्हणजे डिस्प्लेसमेंट केलेलं आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. मग त्याच्यामधून बाजूला काय काढलेला आहे? तर हा जो कॉपर आहे तो बाजूला काढलेला आहे, प्लस Cu. ठीक आहे. हे सॉलिड स्टेप मध्ये मिळते. आणि अजून काय प्रोड्यूस होते? तर इथे हीट प्रोड्यूस होते. ठीक आहे. बघा ही रिॲक्शन आहे. आता या रिॲक्शन मध्ये काय काय एक्सप्लेनेशन दिले ते बघा. We saw the beginning of this chapter that on the adding zinc dust. झिंक डस्ट ऍड केलेला आहे. झिंक डस्ट टू ब्ल्यू कलर कॉपर सल्फेट. म्हणजे याच डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये जी ऍक्टिव्हिटी आपण स्टार्टिंगला तुम्हाला लिहून दिलेलं आहे हे रिॲक्शन. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशी अंडरस्टँड करायची? We saw the beginning of this chapter that on adding zinc dust to blue color copper sulfate. म्हणजे झिंक डस्ट आपण कशामध्ये ऍड केलेला आहे? कॉपर सल्फेट या सोल्युशन मध्ये ऍड केलेला आहे. झिंक डस्ट आहे तो कॉपर सल्फेट या सोल्युशन म्हणजे ऍक्वेस सोल्युशन आहे त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फ्रॉम. जेव्हा झिंक आणि कॉपर सल्फेट यांची रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला सोल्युशन कोणतं मिळतंय? तर झिंक सल्फेट. बघा हे झिंक सल्फेट मिळतं. इज फ्रॉम अँड हीट इज जनरेटेड. त्या सोल्युशन मध्ये काय होतंय? हीट जनरेट होते, म्हणजे क्रिएट होते. ओके. सी द इक्वेशन नंबर 3. म्हणजे आता तुमच्या बुक मधलं जे इक्वेशन नंबर 3 आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन कळेल. ओके. आता नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये काय अंडरस्टँड करायचं? फ्रॉम दॅट वी लर्न दॅट द झिंक 2+ असं जरी लिहिलं तरी चालतंय किंवा +2. +2 काय आहेत? आयन्स. फ्रॉम दॅट वी लर्न दॅट द झिंक आयन्स फ्रॉम झिंक ऍटम. जेव्हा हा झिंक सल्फेट बरोबर रिॲक्शन करतोय तेव्हा झिंक ऍटम बनतोय. लक्षात घ्या. टेकन द प्लेस ऑफ द कॉपर आयन्स.
मग पुन्हा काय होतंय, ही जी प्लेस आहे ते पुन्हा कॉपर आयन्स बनते इन कॉपर सल्फेट अँड कॉपर ॲटम्स फ्रॉम द Cu2+ आयन्स येते. ओके, बघा जेव्हा झिंक कॉपर बरोबर रिएक्शन करतोय, सॉरी झिंक जेव्हा सल्फेट बरोबर रिएक्शन करतोय तेव्हा पुन्हा कॉपरचे आयन्स मिळतात. ऍटम पासून काय होतंय, आयन्स फॉर्म होत आहेत. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की हे आयन्स कसे काय फॉर्म होत आहेत, तर फॉर एक्झाम्पल सोडियम. आता सोडियम मध्ये जर पाहिलं, मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे सांगते. हा ऍटम आहे पण तो स्टेबल आहे का रे, 2, 8, 1. ठीक आहे, त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 आहेत. म्हणून हा कम्प्लीट ऍटम झालेला नाही. मग ह्याच्यामध्ये काय झालेला, हा जो प्लस आहे 1 आहे तो काय आहे, त्याच्या लास्ट ऑर्बिट असल्यामुळं तो स्टेबल नाही झालेला. ह्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. पण तो काय करतोय, जेव्हा क्लोरीन बरोबर कंबाईन होतोय, बघा क्लोरीन बरोबर कंबाईन होतोय तेव्हा सोडियम हा ऍटम होतोय. लक्षात घ्या, त्याच्या आधी काय होतंय, प्लस नुसतं 1 त्याच्यामध्ये दाखवलं जातं. का दाखवलं जातं, की त्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालेलं नाही म्हणून इथे +1 दाखवलं. मग त्याच पद्धतीने झिंक मध्ये +2 दाखवलेलं आहे. पण जेव्हा झिंक सल्फेट बरोबर कंबाईन होतो तेव्हा त्याचा फॉर्म कशामध्ये होतोय, झिंक ऍटम मध्ये होते. लक्षात येते का मी काय सांगते ते, इथे +2, +1 असं का घेतलेलं आहे ते. येस और नो. येस. बघा आता इथे जे +2 म्हणजे काय होतंय, नुसतं सोडियम असेल तर त्याचं ऍटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे. त्याचं मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येते, 2, 8, 1 असं येते. मी समजण्यासाठी सांगते तुम्हाला इथे एक्झाम्पल. तुम्ही म्हणाल की मी डिस्प्लेसमेंट मधलं देते, तुम्हाला आयन्स अंडरस्टँड करण्यासाठी हे सोडियमचे. पण 1 आहे, 1 असल्यामुळे तो जो ऍटम आहे तो स्टेबल नाहीये. मग स्टेबल होण्यासाठी तो दुसऱ्या ऍटम बरोबर रिएक्शन करतोय. क्लोरीन पण स्टेबल नाही. मग जेव्हा सोडियम आणि क्लोरीन यांची रिएक्शन होते तेव्हा काय होतात, ते स्टेबल होतात. मग आता हे कशा फॉर्म मध्ये, आयन्स फॉर्म बरोबर आहे. आणि जेव्हा तो रिएक्शन करतो तेव्हा त्याचं ऍटम मध्ये फॉर्मेशन होत असतं. मग त्याच पद्धतीने जेव्हा झिंक आहे त्याच्यामध्ये +2 आयन्स फॉर्म आहेत, पण झिंक सल्फेट बरोबर रिएक्शन करेल तेव्हा तो काय होणार आहे, ऍटम फॉर्मेशन होणार आहे. पण त्याच वेळी डिस्प्लेसमेंट होते. कशाची डिस्प्लेसमेंट होते, कॉपरची डिस्प्लेसमेंट होते. आणि कॉपर पुन्हा आयन्स फॉर्मेशन मध्ये जातोय. ओके, कॉपर बाजूला जातोय त्यामुळे आयन्स फॉर्मेशन मध्ये येते. ओके, so here from the learn that zinc ions from the zinc atom. Hmm? Uh, the place of the copper ions is copper sulfate and copper atoms from the copper ions come out. It means that the zinc displace the Cu from the copper sulfate. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते, जेव्हा झिंक आणि कॉपर सल्फेट यांची रिएक्शन होते तेव्हा कॉपर ॲटमचं कन्व्हर्शन कशामध्ये होतंय, तर कॉपर आयन मध्ये होतंय आणि झिंक आयनचं कन्व्हर्शन ऍटम मध्ये होतंय. ओके, कॉपर ॲटमचं कन्व्हर्शन आयन मध्ये होतंय आणि झिंक ॲटमचं कशामध्ये होतंय, सॉरी झिंक आयनचं ऍटम मध्ये कन्व्हर्शन होतंय. हे गोष्ट फक्त लक्षात ठेवायचं. डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतंय, जे आयन आहे त्याचं कन्व्हर्शन ऍटम मध्ये झालेलं आहे आणि जे ऍटम आहे त्याचं कन्व्हर्शन आयन्स मध्ये झाले. मग आता इथे जे झिंक आहे ते कसं आहे, मी दुसऱ्या ह्यानं दाखवते पुन्हा एक तुम्हाला समजण्यासाठी. इथं आयन फॉर्मेशन मध्ये आहे. ठीक आहे, मग प्रोडक्ट मध्ये काय होतंय, पुन्हा त्याचं ऍटम फॉर्मेशन होतंय ना. ठीक आहे, आता इथे जो कॉपर आहे तो कॉपर कसा आहे, ऍटम फॉर्मेशन आहे. पण जेव्हा रिएक्शन होते तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे आणि हा कॉपर आयन फॉर्मेशन मध्ये येतो. ओके, हे डिस्प्लेसमेंट होते म्हणजे एकमेकांची जागा चेंज करतात ते, त्यालाच डिस्प्लेसमेंट असं म्हटलेलं आहे. ओके, ही रिएक्शन लक्षात आली आहे का सगळ्यांच्या? येस और नो? बोलायचे सगळ्यांनी. नसेल समजली तर मी पुन्हा एकदा समजून सांगणार आहे. पण एकदा पुढे गेली की आपल्याला पाठीमागे येता येते का, नाही येते.
समजले का रिएक्शन ही सगळ्यांना? ओके, बोलच आहे फास्ट. जर नसेल समजली तर तसं सांगा, आपण पुन्हा घेऊया. निशिगंधा. ओके, हा प्रगती. हा समजले का तुम्हाला रिएक्शन? मॅडम डबल खालच्या दोन ओळी समजल्या नाही त्या. ओके, ठीक आहे. बाकी अजून कोणाला प्रॉब्लेम आहे का? सूरज, करिश्मा, अनुराधा, संस्कार समजले का? हो मॅडम. ओके करिश्मा. संस्कार समजले का रे बा? संस्कार, आवाज येतोय माझा बाळा? ओके ओके, ठीक आहे. बरं, जिथे लक्षात येत नसेल तुम्ही शांत बसू नका, कारण ह्या रिएक्शन तुम्हाला लिहायच्या आहेत, माहिती झाल्या पाहिजेत. मला मान्य आहे की तुम्हाला पहिल्या लिहिण्यामध्ये लक्षात येणार नाहीये, पण यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? प्रॅक्टिस करावं लागणार आहे. तुम्हाला लिहाव्या लागणार आहेत त्या रिएक्शन, तरच तुम्ही लिहू शकणार आहात तिथे. ओके, भोसले साहिल, काय प्रॉब्लेम आहे का बाळा? ओके, ठीक आहे. तर आपण रिएक्शन मी शेअर करते पुन्हा एकदा, डिस्प्लेसमेंटची जी आहे ती. ठीक आहे. कुठलं समजलं नाही बोलली सानिका तू? मॅडम ती शेवटच्या दोन ओळी आहेत ना, प्रोडक्ट म्हणजे मधल्या. NA पासून समजलं नाही मॅडम, ती 281. हा हा हा, ते ऍक्च्युली ह्याचा संबंध इथं काही नाहीये. तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी मी Na घेतलेलं आहे. Na हा सोडियम आहे. ओके, आता हे मी काय एक्झाम्पल घेते, कारण तुम्हाला पहिल्यापासून हेच एक्झाम्पल येत आलेले. सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 281. हे तर तुम्हाला माहितीच आहे. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 17 आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 287 आहे. ओके, आता तुम्हाला हे माहितीये की ऑर्बिट मध्ये शेवटचं सेल जेव्हा ऑक्टेट कम्प्लीट करतं तेव्हा तो ऍटम स्टेबल होतो. हे माहित आहे ना सानिका? ऍक्च्युली ह्याचा संबंध इथं काहीच नाहीये. एनेचं जे आहे की नाही त्याचा संबंध काहीच नाहीये. फक्त तुम्हाला आयन्स समजून सांगण्यासाठी मी घेतलेलं होतं. ठीक आहे, तरी पण तुला सांगते. आता एने हा ऍटम आहे, पण तो काय आहे? स्टेबल नाहीये. त्याच्यामध्ये आयन्स फॉर्मेशन कुठलं येतं? लास्टला. म्हणजे आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहायला सांगितलं तर आपण काय लिहितो? ऍटॉमिक नंबर 11 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 असं लिहितो. ओके, आता 1 लिहिला तर तो ऍटम काय झाला? स्टेबल नाहीये. मग त्याच्यामध्ये फॉर्मेशन काय? तर 1 फक्त त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत, पण त्याला स्टेबल होण्यासाठी 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. पण तो काय करतो? 7 इलेक्ट्रॉन घेत नाही, म्हणजे प्लस साइन देतोय. ओके, 1 मिनिट, मी पेन चेंज करते. बघा, आता इथे तो प्लस साइन घेतोय. आता +1 का लिहिलं जातं हे पण लक्षात घ्या, कारण तो गेन करतोय, देतोय दुसऱ्यांना, लूज करतोय स्वतः जवळचं इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याच्याकडे एक जादा आहे इलेक्ट्रॉन, त्यामुळे तो दुसऱ्यांना देतो. पण जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, म्हणजे आता तुम्ही स्ट्रक्चर आतापर्यंत बघत आलाय सोडियम क्लोराईडचे, एक इलेक्ट्रॉन काय करतोय? तो क्लोरीनला शेअर करतोय. मग सोडियम क्लोराईड NaCl लिहिल तेव्हा हा सोडियम ऍटम परफेक्ट होतोय. कधी? जेव्हा क्लोरीन बरोबर तो क्लोज होतोय, एक इलेक्ट्रॉन त्याला देऊन टाकतोय, तेव्हा काय होतोय? तो तर सोडियम ऍटम होतोय. पण तोपर्यंत त्याच्याकडे काय आहे? +1 आयन प्रेझेंट आहे ना हे, म्हणून तो आयन फॉर्मेशन म्हटलेलं आहे याला. मग आता इथे झिंक 2+ किंवा कॉपर 1+ असं कधी लिहिलं जातं? आता कॉपर जेव्हा सल्फेट बरोबर आहे, दोन्ही एलिमेंट्स आहेत, तेव्हा कॉपर ऍटम आहे, ही गोष्ट लक्षात घ्या.
आलं लक्षात सानिका इथे? हो मॅडम. हा, आता इथे ह्याचा संबंध Na काही नाही, फक्त आयन समजून सांगण्यासाठी केलेला आहे. तर याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट काय होती, तर कॉपर सल्फेट हे एक कंपाऊंड आहे. ओके, झिंक हा एलिमेंट आहे, पण झिंक आता काय आहे, आयन्स आहेत झिंक जवळ, की ते 2+. पण जेव्हा कॉपर सल्फेट बरोबर रिॲक्शन होते तेव्हा काय होतंय, हा झिंक कॉपरची जागा घेतोय, डिस्प्लेसमेंट करतोय. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, मी आता इझिली मेथडनी सांगते. तर हा झिंक काय करतोय, कॉपरची जागा घेतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथे झिंक सल्फेट भरतोय, आणि कॉपर हा ऍटम झालेला इथे, पण तो काय करतोय, जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा त्याचं पुन्हा आयन फॉर्मेशन होतंय. ठीक आहे, आयन फॉर्मेशन काय होतंय, Cu काय होतंय +1, किंवा सॉलिड फॉर्मेशन मध्ये येतोय, म्हणजे डिस्प्लेसमेंट होतंय. म्हणजे झिंक कॉपरच्या जागेवर जातोय आणि कॉपर हा सेपरेट एकटा राहतोय. हे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली. ओके, आता आपण नेक्स्ट रिॲक्शन पाहूया. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन लिहिली का सगळ्यांनी? ओके, माझा आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना? हो ओके, मॅडम. डेफिनेशन लिहून घेतली का सगळ्यांनी? फास्ट मध्ये डेफिनेशन लिहून. ओके, 1 मिनिट, मी स्क्रीन मोठी करते. ठीक आहे, डेफिनेशन लिहून घ्या, आणि मी रिॲक्शन पण तुम्हाला इथे लिहून देते. सॉलिड स्टेट मध्ये आहे, प्लस त्याच्या खाली रिॲक्शन पण लिहा, कॉपर सल्फेट CuSO4. हे कसं सोल्युशन आहे, SO4 आहे, ॲक्वेस सोल्युशन आहे. आणि रिॲक्शन होऊन आपल्याला काय फॉर्म होत आहे, झिंक सल्फेट, ZnSO4, हे झिंक सल्फेट होते. हे सोल्युशन ॲक्वेस आहे, म्हणून मी खाली ॲक्वेस लिहिते. ठीक आहे, प्लस काय फॉर्म होतंय, कॉपर हे सॉलिड स्टेट मध्ये आहे, प्लस हीट. आता हीट इथे पूर्ण बसलं तर लिहिते, नाही बसलं तर तुम्ही लिहा, हीट. ठीक आहे, ही त्याची रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन पण लिहून घ्या. ओके, लिहून झालं की फास्ट सांगा मला. फास्ट लिहून घ्यायचे सगळ्यांनी. ओके, लिहून झाली का? लिहून झाली असेल तर सांगा, आपण नेक्स्ट हे घेऊया. थांबा मॅडम. ओके, ठीक आहे, आपण नेक्स्ट जो टाइप आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता आपण काय पाहिलं, फक्त सिंगल पाहिलेलं आहे, म्हणजे कॉपरच्या जागेवर काय येतोय, झिंक येतोय, म्हणजे हे फक्त सिंगल पाहिलेलं आहे. मग आता आपण जे डिस्प्लेसमेंट पाहणार आहोत ते डबल पाहणार आहोत. ठीक आहे, करू इरेज मी, हे लिहून झालं असेल तर? हो. ओके, हो मॅडम.
ठीक आहे बघा. आता आपण जो नेक्स्ट टाइप आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स तो पाहणार आहोत. आता ए ची डेफिनेशन आपल्याला फर्स्ट पाहायची आहे. काय डेफिनेशन? The reaction in which the ions in the reactants are exchanged to form a precipitate are called double displacement reactions. ओके, तर आता याच्यामध्ये फर्स्ट ना प्रिसिपिटेट म्हणजे काय ही कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. माहित आहे का रे प्रिसिपिटेट म्हणजे काय? बघा आता मी तुम्हाला फर्स्ट हे तर पूर्ण डेफिनेशन नुसार तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन तर सांगणार आहे, पण जी तुम्हाला फर्स्ट झालेली आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन त्याच्यावर लक्षात तर आलंच असेल. डबल म्हणजे काय? दोन्ही बाजूच्या पण इकडच्या तिकडे होणार आहेत. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन मध्ये काय इंडिकेट केलेलं आहे? प्रिसिपिटेट. ओके, तर प्रिसिपिटेट म्हणजे काय? तर याच्यासाठी फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून देते. याच्यातलं एक्झाम्पल नाहीये, पण तुम्हाला अंडरस्टँड व्हावं म्हणून मी एक एक्झाम्पल देते. ठीक आहे, बघा आपला सिंपल एक्झाम्पल देते. आता आपल्या क्लासमध्ये चॉक आहे. तर आपण तो चॉक काय करतो? एक पॉट घेऊया, त्या पॉट मध्ये वॉटर घेऊया. ठीक आहे, आता आपण वॉटर घेतलेले आणि त्या चॉकचं एकदम बारीक बारीक थिन चुरा केलेला आहे आणि तो आपण चुरा काय करतोय? ह्याच्यामध्ये टाकतोय आणि तो हलवला. ठीक आहे, तर काय होईल रे? ओके, बोलायचं काय होईल? बोलायचंय बानो, काय होईल? आता इझी आहे, मी तुम्हाला इझी एक्झाम्पल दिले. चॉक म्हणजे खडू. खडू आहे तो आपण बारीक बारीक कण केले, त्याची पावडर बनवलेली आहे आणि ती पावडर आपण काय केलेली? वॉटर मध्ये टाकलेली आहे. तर काय होईल इथे? व्हाईट कलरचं सोल्युशन फॉर्मेशन होईल ना? पाणी काय होईल. होईल? व्हेरी गुड, White पाणी तर होईल. colorचं. पाणी ऑलरेडी आहे त्यात, पण पाण्यामध्ये काय केलं आपण? खडूचा एकदम बारीक चुरा करून टाकलेला आहे आणि तो हलवलेला आहे. हलवल्यानंतर ते काय होणार आहे? व्हाईट कलरचं सोल्युशन होईल. बघा, आणि आता हे व्हाईट कलरचं सोल्युशन हे कंटिन्यू राहणार आहे का रे? नाही. नाही. काय होईल थोड्या वेळाने? ओके, 15-20 जे कण आहे ते खाली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे ह्याचे जे व्हाईट कलरचे, ठीक आहे आता कलरचे घेते कारण मी घेतानाच व्हाईट कलर घेतलेला आहे, रेड कलरचा आपण चॉक घेतलाय. ते हे काय आहेत? खाली जाणार आहेत. जे तुम्ही घेतलेले कण आहेत ते खाली जाणार आहेत. मग ही जी व्हाईट कलरची, ठीक आहे, रेड कलरची असेल ती काय असणार आहे? प्रिसिपिटेट म्हणजे इनसोल्युबल, म्हणजे ती काय होते? पाण्यामध्ये विरघळत नाही. तर त्याचा जो कण आहे तो खाली शिल्लक राहतोय. ठीक आहे, आता आपण बघा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वॉटर घ्या, वॉटर मध्ये तांदूळ टाका, मग ते तांदूळ पूर्णपणे विरघळतात का रे? तुम्ही 24 तास ठेवा, 25 तास ठेवा, डिझॉल्व्ह होतात का त्यात? नाही. म्हणजे त्याचे जे कण आहेत ते काय होतात? खाली तळाला राहतात. मग ह्या वॉटर बरोबर ते इनसोल्युबल आहे. ओके, इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल त्याला आपण प्रिसिपिटेट असं म्हणतो. लक्षात घ्या पुन्हा एकदा. सोल्युबल कोणतं असतं? जे सॉल्ट आहे ते पूर्णपणे पाण्यात विरघळतं, ते तुम्हाला दिसत पण नाही. शुगर आहे, ती शुगर काय होते? पाण्यामध्ये विरघळते का? ती दिसते तुम्हाला? येस और नो? नो. नाही. मग त्या सोल्युबल आहे बघा. वॉटर आणि शुगर या दोन्हींची रिएक्शन केली तर हे जे तुम्हाला लिक्विड मिळणार आहे ते सोल्युबल आहे, लक्षात घ्या. पण अशा काही थिंग्स आहेत, अशा काही एलिमेंट्स आहेत की ते एलिमेंट वॉटर मध्ये विरघळत नाहीत. त्याची जी प्रिसिपिटेट आहे ती बॉटम साइडला शिल्लक राहते. मग जे तळाला शिल्लक पार्टिकल राहतात, सॉलिड पार्टिकल राहतात, त्याला प्रिसिपिटेट म्हटलं जातं. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला रिएक्शन मध्ये काय आलेलं आहे बघा पुन्हा एका प्रिसिपिटेटचं. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन डेफिनेशन. आता मी प्रिसिपिटेट हा शब्द का समजून सांगितला
तेही तुम्हाला सांगते. प्रिसिपिटेट रिॲक्शन म्हणजे काय? इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल, की जे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत असे जे सॉलिड पार्टिकल आहेत त्याला प्रिसिपिटेट रिॲक्शन असं म्हटलं जातं. बघा पुन्हा एकदा ऐका. द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज. ओके, एक्सचेंज तर होतात. टू फ्रॉम अ precipitate are called the double displacement reactions. Okay, once again, the reaction in which the ions in the reactants are exchange. म्हणजे दोन जर त्याच्यामध्ये आपण कंपाऊंड घेतले असतील, दोन्ही कंपाऊंडचं रिॲक्शन केल्यानंतर ते एक्सचेंज होते. ओके, आता एक्सचेंज कसे होतात बघा, मी आता इथे एक्झाम्पल देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. AB प्लस CD. ठीक आहे, हे कंपाऊंड आहे, हे पण कंपाऊंड आहे. ओके, आता हे कंपाऊंड म्हणजे सपोज आपण दुसरं कुठलं मी एक्झाम्पल तर घेणारच. तर हे काय होतात? एक्सचेंज होतात. A ची रिॲक्शन D बरोबर होईल, B ची रिॲक्शन C बरोबर होईल. म्हणजे एक्सचेंज कसे होतात? AD प्लस BC. ज्या पद्धतीने ते एक्सचेंज होतात. पण एक्सचेंज होतात ना दोन्हीकडे पण एक्सचेंज होतात. म्हणजे हा जो एक्सचेंज झाला तरी बी सुद्धा एक्सचेंज होत आहे. म्हणजे रिॲक्टर मधले दोन्ही साईडचे आयटम आहेत ते दोन वेळा चेंजेस होतात, त्यामुळे त्याला डबल एक्सचेंज असं म्हटलेलं आहे. ओके, सो हिअर डेफिनेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट, आणि ही डेफिनेशन अंडरस्टँड केल्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे. फर्स्ट डेफिनेशन लिहून घ्या. The reaction in which the ions in the reactant are exchanged to from precipitate. Precipitate means insoluble solid particles. म्हणजे त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल डिझॉल्व्ह होत नाहीत, त्याचे जे कण आहेत ते बॉटमला शिल्लक राहतात. ठीक आहे, आता याच्यासाठी तुम्ही हे लिहिताय तोपर्यंत मी काय करते, रिॲक्शन लिहिते याच्यासाठी. मग आपण पुढचं घेऊया. माझा आवाज येतोय सगळ्यांना? बर, सगळ्यांना स्क्रीन दिसते का तेवढी मला सांगा. हो. डेफिनेशन दिसते ना लिहायला? ठीक आहे, तोपर्यंत मी रिॲक्शन लिहिते इथे. ओके, आता ह्याच्यामध्ये जी रिॲक्शन आहे तुम्हाला दिलेली बोरियम सल्फेटची आहे. ओके, 1 मिनिट, मी पेन घेते पुन्हा एकदा. बोरियम सल्फेट प्लस पोटॅशियम क्रोमेट आता ही रिएक्शन झाल्यावर आपल्याला काय मिळते ते बघा. तर ब्रोमियम क्रोमेट मिळतंय. म्हणजे ह्या ब्रोमियमची रिएक्शन कशा बरोबर होते बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या क्रोमेट बरोबर होती. ठीक आहे, मग फर्स्ट आपण लिहूया BaCrO4 प्लस. आता राहिले काय? सल्फेट आणि पोटॅशियम राहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणून प्लस ह्या सल्फेटची रिएक्शन ह्या पोटॅशियम बरोबर होणार आहे, म्हणून इथे K2SO4. ओके, म्हणजे इथे आपल्याला काय मिळतंय? ब्रोमियम क्रोमेट आणि पोटॅशियम सल्फेट. रिएक्टंट काय आहेत? ब्रोमियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट हे आहे. मग यांची रिएक्शन होऊन इथे डिस्प्लेसमेंट होते. बोरियम पोटॅशियमच्या जागेवर जातो आणि पोटॅशियम बेरियमच्या जागेवर जातोय. म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे एक्सचेंज होते. ओके, आता इथं एक्सचेंज जरी झालं तरी या रिएक्शन मध्ये ब्रोमियम क्रोमेट जो आहे ते आपल्याला येलो प्रिसिपिटेट फॉर्म होतोय. हे पूर्णपणे सोल्युशन मध्ये काय होतंय? डिझॉल्व्ह होत नाही. त्यामुळे इथे जे मिळते आपल्याला ते ब्रोमियम क्रोमेट हे येलो प्रिसिपिटेट होते.
ओके, ही रिॲक्शन पण लिहून घ्या, पण मी तुम्हाला सांगितलं रिॲक्शन एका लाईन मध्ये लिहा. ठीक आहे, बघा आता इथे काय म्हटलेलं आहे, रिकॉल द ऍक्टिव्हिटी नंबर 3, जे आपल्याला ऍक्टिव्हिटी नंबर 3 फर्स्ट पेज वरती झालेले आहे, मी सांगितलेले प्रॅक्टिकली, इन विच यू ऍडेड पोटॅशियम क्रोमाइड इन टू द सोल्युशन ब्रोमियम सल्फेट. बघा आता बेरियम सल्फेट या सोल्युशन मध्ये पोटॅशियम क्रोमेट हे सोल्युशन ऍड केल्यानंतर काय रिॲक्शन घडते, आपण मी तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे ती रिॲक्शन. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रिसिपिटेट फ्रॉम. कोणता कलर फॉर्म होईल रे प्रिसिपिटेटचा? येल्लो. व्हेरी गुड, मी म्हणूनच रिॲक्शन लिहून दिलेली आहे तुम्हाला. जो पहिला क्वेश्चन विचारलेला आहे तो काय विचारलेला आहे, व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रिसिपिटेट फ्रॉम, येल्लो कलर फॉर्म होईल. ओके, नेक्स्ट, राईट द नेम ऑफ द प्रिसिपिटेट. प्रिसिपिटेटचं नेम काय आहे रे? तर प्रिसिपिटेट सांगितले मी, कोणते आहे प्रिसिपिटेट इथे लिहून दिले की. त्याच्या खाली रिॲक्शन समजून सांगतच असताना सांगितलेले बेरियम क्रोमेट ही काय आहे, प्रिसिपिटेट आहे, ब्रोमियम क्रोमेट. ओके, आता तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा, राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन फॉर दिस रिॲक्शन्स. ऑलरेडी इथे आपण बॅलन्स इक्वेशन रिॲक्शनच केलेली आहे. नेक्स्ट, आता बघा याच्यामध्ये विल यू कॉल दिस रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन और डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे का डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे रे? ओके, बोलायचंय फास्ट. ही फक्त डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे की डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे? रिएक्शन. व्हेरी गुड. बघा आता बोरियम पोटॅशियमच्या जागेवर होत आहे आणि पोटॅशियम बेरियमच्या जागेवर जात आहे, मग इथे डबल झालेले आहे. मग जसं आपण डिस्प्लेसमेंट मध्ये फक्त एकच ऍटम एका ऍटमच्या जागेवर जातोय, तो दुसऱ्याच्या जागेवर जातोय का? नाही जात, म्हणून ती फक्त डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली आणि ही डबल झालेली आहे. डबल का झालेली आहे, तर बेरियम पोटॅशियमच्या जागेवर जातोय आणि पोटॅशियम बेरियमच्या जागेवर होते, म्हणून इथे डबल डिस्प्लेसमेंट झाली. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इथे प्रिसिपिटेट फॉर्मेशन होतंय, म्हणजे इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल आपल्याला मिळतात की त्या वॉटर असेल किंवा जे लिक्विड असेल त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल असतात की ते डिझॉल्व्ह होत नाही, अशा आपल्याला प्रिसिपिटेट या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये मिळते. ओके, इथपर्यंत आलं का सगळ्यांच्या लक्षात? हो. नाही नाही नाही, हो. ओके, ठीक आहे. तर सर तुमचं वेटिंग करत आहेत, त्यामुळे सरांच्याही क्लासला तुम्ही जॉईन करायचंय. आता हा क्लास लिव्ह केला तरी चालतोय. सगळ्यांना इथपर्यंत लक्षात आलंय का? हो. हो मॅडम. ओके, आणि फास्ट मध्ये क्लास लिव्ह करून तुम्ही सरांचा क्लास जॉईन करा. सर वेट करतात तुमचे. काल आहे. हा काजल, काय बोलली? मॅडम, हा बोल ना. आपली आपणच मीटिंग इजेक्ट करायची का तुम्ही करणार? हा मी करते की, तुम्ही बाहेर पडला तरी चालतं. कुणाला काही प्रॉब्लेम असला तर मी थांबलेली होते काय सांगायचं. मी मीटिंग एंड करते, तुम्हाला बाहेर पडायचं असलं तरी तुम्ही बाहेर पडू शकता याच्यामध्ये. कुणाला काही ओके. प्रॉब्लेम नाहीये ना? नाही मॅडम. ओके ओके, ठीक आहे. सरांचा क्लास जॉईन करा.